नमस्कार मंडळी, मी कविता तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आम्ही आता पुण्याला आहोत आणि आम्हाला जेजुरी दर्शनासाठी जायचं आहे। तर आम्ही ट्रेनने जाणार आहोत, कोयना एक्सप्रेसने। तर त्यासाठी आम्ही इथे चिंचवड रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत। तर आता 12 वाजेची ट्रेन आहे। तर आम्ही आता लवकरच म्हणजे ट्रेन येईल, तर त्यासाठी ट्रेनची वाट बघतोय। आणि जेजुरीच्या दर्शनासाठी जायचं, त्यासाठी मी इथे अशी छान येलो कलरची साडी वगैरे छान आम्ही तयारी केलेली आहे। तर आम्ही आता फक्त 10 मिनटं बाकी आहे, 11:15 झालेले आहेत। आता थोडाच वेळात ट्रेन येईल, तर तुम्हाला मी पूर्ण जेजुरी दर्शन म्हणजे आम्ही कसं जाणार आहोत, कुठे सर्व काही दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ शेवटी कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा। तर हो, त्या याचं पण काढते। तर स्टेशनवर बाजूला एक ट्रेन केव्हापासून उभी होती, तर त्यामध्ये ते कार्स भरत होते। म्हणजे याला म्हणजे कार्स कॅरियर ट्रेन होती ती, आणि सर्व कार्स वगैरे भरलं। त्याच्यानंतर ती आता निघते, तर त्याचं नाव पण तुम्ही बघू शकता इथं, दी कार कॅरियर ट्रेन होती ती। त्यानंतर इकडे बाजूला सर्व लेडीज बसलेल्या होत्या आणि एक ट्रेन पोलीस तिथे आले। तर त्या मला ट्रेन्स रिलेटेड काही रूल्स असतात किंवा लेडीजसाठी काय सुविधा आहेत, हेल्प हवी असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर हे सर्व ते आम्हाला सांगत होते। तर तुम्ही सुद्धा नक्की ऐका। जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करता तेव्हा तुम्हाला कोणता प्रॉब्लेम येईल तर 139ला तुम्ही कॉल करू शकता। जसं तुम्ही लेडीजमध्ये प्रवास करता, तुम्ही जेंट्स आलं तर त्यांना तुम्ही सांगायचं, जर तो ऐकत नसेल तर तुम्ही 139ला कॉल करू शकता की तुम्ही जेंट्समध्ये आला। तुमच्या स्टेशनला तुम्हाला हेल्प मिळेल, मेडिकल सुविधा असेल किंवा काही असेल तर त्या प्रकारे तुम्ही हेल्पलाईनला कळवलं तर ती तुम्हाला सुविधा मिळून जाईल। दरवाज्यामध्ये कोणी तुम्हाला प्रवास गर्दी असते, दरवाज्यामध्ये करतात, तेही तुम्ही सांगू शकता किंवा तुम्ही दरवाज्यामध्ये उभारून राहू नका, किंवा तुमचं काय झालं छोटीशा वस्तू तुम्ही ACP नाही करायचं। जर मेजर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ACP चेन दिलेली आहे, ती चेन ओढू शकता। पण असं नाही की छोटंसं काय तर राहिलेलं आहे तुमचं आणि ते करून तुम्ही गाडी डिटेन केलेली आहे, कारण का जर एक गाडी डिटेन झाली तर त्याचा इफेक्ट मागच्या गाड्यावर सर्वांच्यावर होतो। त्यासाठी ACP करायची नाही आहे। आणि लहान पोरं वगैरे असतात, सिनियर असतात, तर ते गाडीवर दगड मारतात। तर सांगून द्यायचं तुम्ही गाडीवर दगड मारू नका, कारण गाडी 110च्या स्पीड नसते। हा जरी छोट्या पोरांना जरी छोटासा हलका जरी दगड मारला तो 110चा स्पीड आणि याचा 10चा जरी स्पीड असेल तर तो 100 स्पीडने तो प्रवाशाला लागू शकतो, प्रवाशाच्या डोळ्याला लागू शकतो, वयस्कर असतात तुम्हाला लागू शकतो, मोठी दुखापत होऊ शकते। तर त्यासाठी लहान पोरांना पण तुम्ही सांगू द्यायचं, पण असं त्यांना काही समजत नाही आहे। लहान पोरांना सगळ्यांना मराठी समजतं, तर त्यांना समजत तुम्ही त्यांना सांगून द्यायचं ते हे करू नका। आता जे गाडीत नवीन कोचमध्ये आलं ते ACP आलेलं आहे, हँडल आलेलं आहे, त्याला तुम्ही थोडंसं जरी पुश केलं तर ते ACP होते। माणसांना ते माहिती नसतं की त्याला कुणी बॅग अडकून देतं, तर तेही करू नका, ते ACP हँडल आहे। थोड्याच वेळात आमची ट्रेन आली। तर ही कोयना एक्सप्रेस आहे, मुंबईपासून निघालेली होती। मुंबई ते कोल्हापूर अशी ही ट्रेन होती। मध्ये बरेच असे पुण्याचे स्टॉपसुद्धा होते, त्यात जेजुरीचा एक स्टॉप होता। तर आम्ही चिंचवडपासून बसलो होतो। तर चिंचवडपासून ते जेजुरी हे 75 किलोमीटर आहे। चल जेजुरीला जाऊ, चल जेजुरीला जाऊ। तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि ट्रेन निघते। तर चला तुम्ही पण आमच्यासोबत। तर खूप भारी वाटत होतं ट्रेनमध्ये बसल्यानंतर, कारण जेजुरीला चाललो होतो। खूप दिवसापासूनची इच्छा होती जेजुरीला जाण्याची, आणि पहिल्यांदाच आम्ही पुण्याला आलो होतो, तर त्यानिमित्ताने आम्हाला जेजुरीलाही जायला मिळालं। तर जेजुरीला जाण्याचा प्लॅन केला आम्ही। तर मस्त वाटतं, तुम्ही पण एन्जॉय करा आपल्यासोबत। तर रेल्वे स्टेशनपासून ते मंदिर हे 2-2.5 किलोमीटर आहे, आणि स्टेशनच्या थोडं पुढे गेल्यावर आपल्याला म्हणजे ऑटोज तिथे उभे असतात जेजुरीला जाण्यासाठी। तर ऑटोने आम्ही इथपर्यंत आलो। बाहेर हॉटेल वगैरे सुद्धा आहेत। तर एक हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं, फ्रेश झालो, आणि आता आम्ही जेजुरीच्या दर्शनासाठी निघालो आहोत। आणि हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे।
रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं आहेत, तर खूप छान छान वस्तू इथे दिसत होत्या। त्यानंतर जिकडे बघावं तिकडे फक्त भंडाराच भंडारा दिसत होता आणि तळी भरण्यासाठी आपल्याला जे जे साहित्य लागतं तर ते सुद्धा इथे मिळून जातं। तर त्यामुळे आपल्याला स्पेशली घरून आणण्याची गरज नसते, तर सर्व काही साहित्य इथे आपल्याला मिळून जातं। तर आम्ही इथे तळी भरण्यासाठी म्हणजे भंडारा ते घ्यायचं होतं। तर फक्त आपण भंडारा सुद्धा घेऊ शकतो। इकडे बाजूला कामा सुद्धा आहेत, देवांच्या मूर्ती, दिवे, त्याच्यानंतर हे म्हणजे भरपूर काही साहित्य होतं इथे। त्याच्यानंतर फक्त तळी भरायची असेल तर फक्त आपण इथे असा सुट्टा एक हळद घेऊ शकतो किंवा अशा प्रकारच्या पिशव्या त्यांनी तयार केलेल्या असतात, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर आम्ही अशा पिशवी घेतली होती, तर त्याच्यात हळद असते आणि खोबऱ्याची वाटी असते, एक खोबऱ्याची वाटी आणि काही खोबऱ्याचे तुकडे असतात। तर हे आपल्याला तळी भरण्यासाठी पुरेसं असतं। जर तुम्हाला अजून काही साहित्य घ्यायचं असेल तर तुम्ही इथून नक्कीच घेऊ शकतात। त्यानंतर पुढे रस्त्यावर गेल्यानंतर म्हणजे मंदिराच्या जवळच सर्वात आधी इथे गणेश मंदिर आहे, तर आधी गणपतीचं दर्शन आपण करायचं आणि मग पुढे जायचं असतं। कितीला आहे फुलं? 10 रुपयाला। आणि हे काय? हार आहेत हे। हे काय? हे दावणं आहे दावणं। धावणं म्हणजे? हे खंडोबाला लागतं दावणं। खंडोबाला व्हायचं असतं? हा, व्हायचं असतं। काय काय कोणतं फुलं आहे? चंदन, दावणा, फुलं फुलं सगळे आहेत, झेंडूची आहे, शेवंतीची आहे, जास्वंदीचं आहे। हार देऊ का खंडोबाला? 20ला 40। तर ज्याप्रमाणे आपण गणपतीला दुर्वा, भगवान शंकरांना बेलपान, तसंच भगवान श्रीकृष्णांना तुळस वाहतो, त्याचप्रमाणे खंडोबाला धवना वाहिलं जातं। तर हे धवना आहे। तर अशी सर्व फुले वगैरे म्हणजे घेतली। फुलांच्या 2 माळा घ्यायच्या असतात, तर एक खंडोबाला वाहण्यासाठी आणि एक देवीला वाहण्यासाठी। तर अशा 2 माळा फुलं वगैरे सर्व काही घेतलं आणि पुढे निघालो। तर हा जेजुरी गडाकडे जाण्याचा रस्ता आहे, म्हणजे लवकरच पायऱ्या वगैरे सुरू होतील, पण त्याच्या आधी आपल्याला नंदीचं दर्शन घ्यायचं आहे। तर इथे जेजुरीच्या पायथ्याशीच नंदीचं मंदिर आहे, तर आधी आपल्याला इथे दर्शन घ्यायचं आहे आणि मग पुढे जायचं आहे। तर इथे मला एक गोष्ट सांगायची वाटते, तर ते म्हणजे इथे जे बाबा बसले आहेत, तर ते बाबा प्रत्येकाला इथे दर्शन घेण्यासाठी बोलवत होते। तर हे खरं आहे, आपण आधी नंदीचं दर्शन घेतलं पाहिजे, पण त्यांची एक गोष्ट मला खूप चुकीची वाटली, तर ती म्हणजे आम्हाला दोघांना म्हणजे कपल जर असले तर त्यांना बोलवतात किंवा आपल्या हातात भंडाऱ्याची पिशवी असेल तर ते म्हणजे त्यांनी माझ्या हातातून बळजबरी मागवून घेतली आणि भंडारा आमच्या दोघांच्या हातात दिला, काहीतरी म्हणायला सांगितलं आणि त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी दक्षिणासुद्धा मागितली। तर हे ठीक आहे, एका ठिकाणी झालं, पण असं आम्ही पुढे गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे असे मावशी काका बसलेले होते, ते सुद्धा बोलवतात आणि असं काहीतरी म्हणायला सांगून ते पैसे ठेवायला सांगतात। तर हे फक्त पैसे घेण्याचे काम करत आहेत। तर त्यामुळे तुम्हाला असं कोणी बोलवलं किंवा थांबवलं तर चुकूनही तिथे थांबू नका। फक्त मंदिर वगैरे दिसत असेल तर तुम्ही मंदिरात म्हणजे तिथे दर्शन घ्या आणि पुढे जा। तर मी तुम्हाला एवढंच सांगेल, कारण हा मला जो अनुभव आलेला आहे तो मी तुम्हाला सांगते। कारण आजकाल देवाच्या ठिकाणी सुद्धा लोक फसवायला मागे पुढे करत नाही आणि आपण इतक्या श्रद्धेने भावनेने मंदिरात जातो, तर आपल्याकडून देवासाठी काही चुका होऊ नये, तर त्यासाठी आपण सुद्धा कुठलाही विचार न करता किंवा आपण एकदम पहिल्यांदा जातो तर गोंधळून सुद्धा जातो, तर त्यामुळे ही चूक होऊ नये। तर त्यामुळे मी तुम्हाला हे नक्की लक्षात ठेवा जर तुम्ही पहिल्यांदा गेले तर। तर इथून खरं गड चढण्याची सुरुवात झाली। तर गड चढण्यासाठी 200 पायऱ्या आहेत एकूण आणि पायऱ्यांसाठी 9 लाख दगड वापरण्यात आलेले आहे। तर त्यामुळे त्यालाच 9 लाख पायऱ्यांचा डोंगर असेही म्हणतात किंवा 9 लाख पायऱ्या असे सुद्धा म्हणतात। तर जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील खंडोबा देवतांचे स्थान आहे। खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे। तर खास मराठा, रामोशी म्हणजे नाईक किंवा धनगर या लोकांचे कुलदैवत आहे। जेजुरी गडावरची प्रत्येक पायरी किंवा जेजुरीचा कानाकोपरा हा हळदीने माखलेला आणि भंडाऱ्याच्या पिवळ्या रंगाने सजलेला दिसत होता, म्हणूनच पिवळ्या रंगाने सजलेल्या या जेजुरीला सोन्याची जेजुरी असेही म्हणतात। तसेच इथे दर्शनासाठी जे लोक येत होते तर त्यांनी सुद्धा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले होते, त्यामुळे अतिशय सुंदर असं सगळीकडे काही पिवळ्या रंगाने सजलेलं असं दिसत होतं।
गडावर चढता चढता आपल्याला उमाजी नायकांचा पुतळा, वीरभद्र, बाणई देवीचे मंदिर, तसेच हेगडी प्रधान म्हणजे बाणई देवींचा भाऊ, तर अशी छोटी मोठी मंदिरे सुद्धा लागतात, तर त्यांचं सुद्धा दर्शन घ्यायचं आहे. तर इथेही एक आम्हाला कासव दिसलं, तिथेही दर्शन घेतलं. अशी छोटी मोठी मंदिरे दिसत होती आणि दुपारची वेळ होती, म्हणजे 4-4:30 तरी वाजले होते. तर त्यामुळे म्हणजे फारसं ऊन नव्हतं, वातावरणही छान थंड होतं, फारशी गर्दीही नव्हती. तर त्यामुळे खूप छान दर्शन असं आमचं झालं आणि असं आम्ही छान असा आनंद घेत आणि खंडोबाचं नाव घेत आम्ही पुढे गडावर चढत होतो. तर इथे आजूबाजूला बघू शकता खूप उंच असे खांब दिसत आहे, तर याला दीपमाळा म्हणतात. तर ह्या दीपमाळा गडावर चढता सुद्धा लागतात आणि जिथे मेन मंदिर आहे खंडोबाचं तिथे सुद्धा आहेत, तर ते तुम्हाला पुढे दाखवेल. तर देवीसाठी मी इथे ओटी घेतली आणि आता फायनली आम्ही इथे जेजुरीच्या मंदिराजवळ येऊन पोचलोय. तर हा आहे मुख्य महाद्वार, श्री मार्तंड भैरव देवस्थान जेजुरी. काय हे काय महाद्वाराच्या म्हणजे या नंदीच्या डाव्या बाजूस इथे यशवंतरावांची मूर्ती बघायला मिळते. संपूर्ण गड चढून आल्यानंतर इथे दरवाजाजवळ एक कुत्र बसलेलं होतं, अतिशय शांत बसलं होतं. सर्वजण त्याची पूजा करत होते आणि खंडोबाच्या पूजेत कुत्र्याला विशेष महत्त्व दिलं जातं. खंडोबा देवांना कुत्र हे अतिशय प्रिय आहे. खंडोबांचा कुत्रा हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार मानला जातं. ज्यावेळी मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी खंडोबाचा अवतार घेतला होता, तर त्यावेळी म्हणजे युद्धाच्या वेळेस कुत्र्याने विशेष असं कार्य पार पडलं होतं. मणी आणि मल्ल या राक्षसांना चावा घेऊन त्यांचे रक्त पिले होते, तर रक्त पिणारा हा कुत्र्याचा अवतार म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो आणि त्यामुळे खंडोबाच्या पूजेत किंवा खंडोबाच्या परिवारात कुत्र्याला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर डाव्या साईडला इथे मल्लासूर दैत्यांची मूर्ती बघायला मिळते. तर प्रथम दर्शन तिथे असं लिहिलेलं आहे आणि त्या मूर्तीसमोरच अगदी समोर इथे खंडोबांचं मंदिर आहे. फारशी गर्दी नसल्यामुळे त्या दिवशी आमचं खूप छान दर्शन झालं. शुक्रवार होता त्या दिवशी, असं आपण ऑड डेला जर गेलो तर अगदी शांत आणि निवांत दर्शन होतं. आणि जर गर्दी असेल, दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही पाससुद्धा घेऊ शकता दर्शनसाठी स्पेशल. तर इथे मंदिराच्या बॅक साईडला तळी भरण्यासाठी जागा असते, तर आम्ही इथे तळी भरण्यासाठी आलो होतो आणि इथे वेगवेगळे पुजारीसुद्धा बसलेले असतात, त्यांच्याकडून आपण तळी भरू शकतो. त्यांनी सांगितलेल्या इच्छेनुसार किंवा आपण आपल्या इच्छेनुसार दक्षिणा द्यायची असते. तर आता इथे तळी भरण्यासाठी बसायचं होतं, तर मला इथे थोडा प्रश्न पडला की आपण जेव्हाही पूजा करतो तर मिस्टरांच्या उजव्या बाजूला आपण बसतो, पण इथे ते मला बोलले की खंडोबा देवांना 2 पत्नी आहेत, तर महासादेवी ही डाव्या बाजूला असते आणि भानुदेवी ही उजव्या बाजूला, तर तुम्ही कुठल्याही बाजूला बसले तरीही चालेल. तर त्यामुळे आम्ही असं बसलो होतो.
तर तळी भरल्यानंतर त्यांनी आम्हाला पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालायला सांगितले होते। तर आम्ही इथे प्रदक्षिणा घालतोय आणि मंदिराच्या अगदी बॅक साईडला पश्चिम दरवाजा आहे, म्हणजे तिथे महासादेवीचं मंदिर आहे। भारी ना। गडावरून खाली येईपर्यंत आम्हाला संध्याकाळ झाली होती आणि खाली आल्यावर आम्ही छान असे फोटोशूट सुद्धा केले। बाबू तलवार खाली थोड़ी। अभी खाओ। त्यानंतर घरी जाताना आम्ही छान असं पुणे मेट्रो ट्रेनचा आनंद घेतला आणि घरी गेलो। तर तुम्हाला आमचा आजचा जेजुरी दर्शन संपूर्ण व्लॉग कसा वाटला, जेजुरीचा प्रवास कसा वाटला आप कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर असे छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। धन्यवाद।